विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय संविधान व भारतीय संविधानाचे उद्देशपत्रिका. आता भारतीय संविधान हे फार मोठं आहे. जवळजवळ 4000 पानाच्या वर त्याची संख्या आहे. परंतु या भारतीय संविधानाच्या अगोदर एक छोटीशी उद्देशपत्रिका लावण्यात आलेली आहे. या उद्देशपत्रिकेमध्ये या मोठ्या राज्यघटनेमध्ये काय लिहिलं आहे हे फक्त एका पानामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे आपण जर ते एक पान जरी वाचून घेतलं तर संपूर्ण राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना या संविधानाने कोणकोणत्या गोष्टी, सुविधा, सुखसुविधा प्रदान केलेल्या आहेत याची माहिती ही या उद्देशपत्रिकेच्या माध्यमातून होत असते. म्हणून भारतीय संविधाना अगोदर उद्देशपत्रिका वाचणे व त्याचा अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रस्तुत व्याख्यानामध्ये आज आपण उद्देशपत्रिकेमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत याची थोडक्यात चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की भारतीय संविधान तयार झालं आणि संविधान तयार झाल्यानंतर ते या भारतीय जनतेला लागू झालं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने राज्यघटनेच्या सारनाम्यास मंजुरी दिली आणि सारनाम्यास मंजुरी दिल्यानंतर ही भारतीय राज्यघटना 1949 मध्ये संपूर्ण भारतीय जनतेला लागू झाली. तर ही जी उद्देशपत्रिका आहे या उद्देशपत्रिकेमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास करणं प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक आहे. तर या संविधानाची किंवा या उद्देशपत्रिकेची सुरुवातच आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रदान करण्याचं ठरवतो असं स्पष्टपणे या उद्देशपत्रिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता सार्वभौम म्हणजे काय, तर सार्वभौम ही भारतीय जनता असेल. जोही निर्णय होईल किंवा जेही कार्य करेल हे सार्वभौम जनतेच्या मतानुसार होईल. जनतेच्या मतानुसार होईल. कोणत्या एखादा व्यक्ती किंवा एखाद्या हुकुमशाहीच्या मतानुसार होणार नाही. त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता ही सार्वभौम आहे. जनतेचं राज्य आहे. जनतेचं राज्य राहील. जनता ही सर्व सार्वभौम आहे. जनतेच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता असेल असं याचा अर्थ या ठिकाणी होत असतो. समाजवादी म्हणजे याचा अर्थ जो आहे हा समाजवादाचा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे की समाजवाद निर्माण करणं म्हणजे आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण हे सर्वसाधारण जनतेच्या हातामध्ये करणं. एका व्यक्तीच्या हातामध्ये करू नये. सर्वसाधारण जनतेच्या हातामध्ये त्याचं विकेंद्रीकरण करावं असा अर्थ या समाजवादाचा होतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मनिरपेक्षता राज्य निर्माण आम्ही करू याचाच अर्थ की धर्मचं स्वातंत्र्य नागरिकांना असेल आणि राज्य हे कोणत्याही धर्माला विशेष महत्त्व देणार नाही. सर्व धर्माला समान महत्त्व देईल असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होतो. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य असेल. लोक निवडणुकीच्या माध्यमातून आपले सरकार निवडेल, आपले मंत्री निवडतील, आपला उमेदवार निवडेल व त्या ठिकाणी आपलं सरकार निर्माण करेल. गणराज्य याचा अर्थ असा होतो की देशाचा सर्वोच्च प्रमुख हा वंश परंपरेने पदावर न येता तो दर 5 वर्षांनी निवडून येईल व त्याला जनता ही निवडून देईल असं याचा अर्थ होतो. आता देशाचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे राष्ट्रपती. हा राष्ट्रपती दर 5 वर्षांनी निवडून येईल. तो वंश परंपरेने बसणार आहे असा अर्थ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि सर्व नागरिकांना न्याय आम्ही प्रदान करू. न्याय कोणता, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय सर्व जनतेला मिळेल. आर्थिक आणि राजकीय क्षेत्र याच्यामध्ये सर्वांना समान संधी व दर्जा मिळेल असा न्यायाचा अर्थ होतो.
स्वातंत्र्याचा अर्थ हा आचार, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य मानवाला भारतीय जनतेला या संविधानाने दिलेलं आहे. समता आम्हाला या संविधानामध्ये दिलेली आहे किंवा या उद्देश पत्रिकेमध्ये सांगण्यात आलेली आहे. यामध्ये दर्जा आणि संधीची समानता सांगण्यात आलेली आहे आणि बंधुता देखील ही या संविधानामध्ये सांगण्यात आलेली आहे. बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता जपणारी ही बंधुता असेल. ही बंधुता असेल की ज्याच्यामध्ये सर्व व्यक्ती हा व त्याची प्रतिष्ठा ही समान आहे. कोणीही उच्च नाही, नीच नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही, भांडवलदार नाही, मजूर नाही. सर्व व्यक्ती हे समान असतील, त्याची प्रतिष्ठा ही समान असेल. तसेच राष्ट्राची एकात्मता आणि राष्ट्रीय एकता कशी निर्माण होईल हे देखील या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये या संविधानकर्त्यांनी नमूद केलेलं असल्यामुळे भारतीय संविधानाची ही उद्देशपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत असतं. म्हणून महाराष्ट्र शासन देखील संविधान दिवस हा साजरा करतं की ज्याच्यामधून उद्देशपत्रिकेचं वाचन या प्रत्येक विभागामध्ये केलं जात असतं. प्रत्येक विद्यापीठ, प्रत्येक शासकीय कार्यालय आणि प्रत्येक निमशासकीय कार्यालय असो, कोणती कार्यालय असो, या सर्व कार्यालयांमध्ये या संविधान उद्देशपत्रिकेचं वाचन या ठिकाणी करण्यात येत असतं. कारण संविधानाची उद्देशपत्रिका ही अत्यंत महत्त्वाची दस्तऐवज आहे की ज्याच्यातून संपूर्ण संविधानाचं चित्र हे उमटत असतं व ते लोकांना समजावं म्हणून संविधानाची उद्देशपत्रिका ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी सांगण्यात आलेली